नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. मित्रहो, बरीच मोठी गॅप झाली. मी विदेशात गेलो, नंतर मग छोटे काही टेक्निकल इश्यूज सुरू झाले. असं करत थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी दिलगीर आहे. अनेकांचे मला फोन आले की यूट्यूब चॅनल कधी सुरू करत आहे. आणि आज मी पुन्हा तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बहुजन सौरभचा परिचय आणि जे माझं कमिटमेंट आहे बाबासाहेब आणि बुद्धाच्या वरती तुमचं काही थोडं प्रबोधन करावं. दुसरं, आजच्या परिस्थितीमध्ये ज्या देशात जे काही मीडिया आहे, जे काही छापताना आपण वाचतो, परंतु त्या सर्व न्यूजवरती, बातम्यावरती, कुठले लेखवरती बाबासाहेब आणि बुद्धाच्या लिंक नाही किंवा त्याच्यासोबत त्याची तुलना नाही. आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण हा देश जो चाललेला आहे तो भारतीय संविधानातनं चाललेला आहे. परंतु संविधानाशी प्रत्येक बातमीचा काय संबंध आहे आणि बाबासाहेबांची कल्पना त्याच्या बाबतीत काय होती हे मात्र कोणी सांगितलेलं नाही. आज संपूर्ण देशामध्ये अयोध्येचा मुद्दा सुरू आहे. तिथे त्याचं उद्घाटन आहे मोठं मंदिराचं, भव्य राम मंदिराचं. आणि त्याच्यामध्ये चारही शंकराचार्य हे मात्र तिथे त्यांनी आपलं अंग काढलेले आणि ते तिथे जाणार नाही असं हे आहे. त्यांच्या वेदनाही एकदम खऱ्या आणि बरोबर आहेत. कारण रामनवमीला अजून वेळ आहे. त्याच्या हा जो मुद्दा संपूर्ण करतायत ते फक्त वोट बँकला लक्षात ठेवून करतायत. परंतु कधीकधी म्हणतात की हिंदू धर्म म्हणजे बाबासाहेबांनी जे हिंदू कोड याच्यामध्ये जे रिडल्स इन हिंदुझममध्ये हा समाज कसा डेव्हलप झाला आणि त्याला ऑपरेट करणारे किती लोक होते. आता सर्व कळायला लागलेलं आहे की मोदी हे सर्वांपेक्षा वरती आहेत. म्हणजे एक अशी पॉलिटिकली कुठली तरी एक संघटना आहे RSS की जी त्या सर्व धार्मिक यंत्रणेला कंट्रोल करते. आणि चारही धर्माचार्य जे आहेत त्यांचे हिंदू धर्मातले आचार्य या लोकांनी मात्र त्याच्यावरती कडाडून टीका घेतलेली आहे. म्हणजे असं वाटतं की त्यांनासुद्धा या हिंदू धर्माबद्दल किती याच्यातलं जे तीव्रता आहे ती कळली नाही. आणि आज हे सर्वच्या सर्व प्रकरण सर्वांच्या पुढे आलेले. त्याच्यामुळे आज आम्ही एक छोटासा एक क्लिप दयाशंकर महाराजांचा एक चांगला एक व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहोत. आणि त्याच्यातनं त्याची तीव्रता कळेल की किती याच्यातलं सत्य आहे आणि मोदींवरती किती लोक नाराज आहेत. तर बघूया ही क्लिप छोटीशी. मोदी, अरे ओ भटके हुए मोदी, ओ मूर्खानंद मोदी, ओ अहंकारी मोदी, बड़ा आया देश का नेता बनने, नाश कर दिया शहीद का भाई परिव्राजक दयाशंकर दास. न जीने की तमन्ना, न मरने का डर, जा मरने से जग डरे सो मेरे आनंद, कम मरी हो कब भेंटियों पूरन परमानंद. बीजेपी कह रही है जब से वो आए हैं तब से हिंदुत्व को बढ़ावा मिला है, क्या कहना चाहेंगे? रावण जैसा, रावण भी हिंदू था, कंस भी हिंदू था, शिशुपाल भी हिंदू था. ऐसे जो दलाल हैं, जो गोहत्यारे हिंदू हैं, इनको बढ़ावा मिला है. हिंदुओं में भी दो बिरादरी है ना, एक राक्षस गुंडे और एक वो बेचारे राम भक्त. तो ये राक्षस गुंडों ने डरा धमका करके एक मीडिया को खरीद लिया. न्यायपालिका में बेचारी वो बांधा की जज, उसके साथ क्या कुकर्म हुआ जज के द्वारा हुआ. एक जज लड़की, बताओ इनके देश में जज नारी भटक रही है. जज मणिपुर में एक सैनिक की पत्नी के साथ रेप हुआ. झारखंड में एक सैनिक की माता का कत्ल हुआ. और क्या क्या नहीं हो रहा है बेटा, क्या क्या नहीं हो रहा है. लेकिन ये कह रहे हम रामराज लाए, सुशासन चल रहा है. पाखंडियों, हम भगवान से प्रार्थना करते कि आपको सद्बुद्धि मिले. देशवासियों से, हिंदू मुसलमान ईसाई से, दलित पलित सबसे हमारी विनती है कि कोई आदमी नीचा नहीं होता, ना जाति नीची होती. आदमी के गुण कर्म स्वभाव नीचे और ऊंचे होते हैं. ब्राह्मण यदि रावण की परंपरा में है, मांस मदिरा दारू दप्पा पराई स्त्री, परधन पर नारी में
कुचेष्टा करता है, नियत खराब करता है, तो वो राक्षस की औलाद है। और यदि कोई भी हो, चाहे वो कोई भी हो, किसी का भी नाम का जाति का टैग लगाओ, संत रविदास जी महाराज के चरणों में हम प्रणाम करते। बाबा साहब को हम, जिनने संविधान लिखा उसका शब्द है संविधान, समता समानता का विधान। बाबा साहब कह रहे हैं कि हमारे जो कर्तव्य और अधिकार हैं उसको तो बताओ देश को मीडिया के माध्यम से। आदमी को ना कॉन्स्टिट्यूशन पढ़ाया जा रहा है, ना संविधान की प्रस्तावना पढ़ाई जा रही। संविधान कहता है कि हम सब देशवासी अपने राष्ट्र की अस्मिता और संप्रभुता की रक्षा की योग्यता अपनी विकसित करें। आओ मिलकर के भारतीय जवान किसान पार्टी की सरकार बनाएं। स्वामी दयाशंकर जी के मार्गदर्शन में भारत को एक श्रेष्ठ भारत बना के वसुधैव कुटुंबकम की परिकल्पना को, विश्व कल्याण की भावना को आगे बढ़ाएं। मानवता की, मानवीय मूल्यों की रक्षा करें। प्राणी मात्र के प्रति दया और करुणा का बर्ताव करें। माँ बहन बेटी जैसी पराई सो अपनी। जैसे तुम्हारा कोई 1 रुपए उठा ले तो तुम्हें दर्द होता है, तुम्हारी माँ बहन की तरफ कोई कुदृष्टि से तुम्हें दर्द होता है, ऐसे ही ना किसी के धन पर नियत करो खराब, ना किसी की अस्मत पर नियत खराब करो। वर्तमान सिस्टम में अस्मतखोरी, रिश्वतखोरी, धौंस, धमकी, झूठ, इसका बहुत प्राचुर्य है, बहुत बाहुल्यता है। इसलिए हम चाहते कि अभी सुशासन नहीं है, पूरा कुशासन है। आकंठ डूबे हुए हैं भ्रष्टाचार में सारे कार्यालय, सब जगह रिश्वत चल रही है, परेशान है पूरा भारत। जबरदस्ती का पाखंड कर रहा है ये मीडिया, जो गोदी मीडिया है। इसलिए सोशल मीडिया का हम धन्यवाद करते। महाराज जी को प्रणाम। सीताराम। मैं प्यारे देशवासियों, मैं आपको सौगंध लेता हूं और मैं माननीय इलेक्शन कमीशन से भी विनती करता हूं कि ये जो ईवीएम वाला खेल है, प्लीज़ इससे वोट ना करवाएं। जाहिर तौर पर अगर यहाँ नहीं माना गया तो देखिए, हमें फौजी लोग और पूरे देश के सैनिकों ने बेल्ट कस लिया है। अगर बैलेट पेपर से चुनाव नहीं करवा गया तो हम किसी भी लिमिट तक जा सकते हैं, बाद में हमें दोष मत देना। बंधूंनो, आज तसंच देशामध्ये EVMचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सुरू आहे। EVMचे चीफ इलेक्शन कमिशन हे काही दाखवत नाही, काय चाललं आहे, तिथला कोणता सॉफ्टवेअर आहे, कोणाला हात लावू देत नाही। अनेक टेक्निकल लोक तिथे उपस्थित आहे आणि या सर्वांच्या मते असं हे ठरलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे जेवढे ॲडव्होकेट्स आहेत आणि अनेक बाहेरचे लोक, EVM हटाव देश बचाव याच्या खाली जंतर मंतर इथे बसलेले आहेत आणि एक मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मेलो तरी चालेल, परंतु EVMला मात्र आम्ही हात लावू देणार नाही, अशा पद्धतीच्या घोषणा आहेत। त्यामुळे जर निश्चितच मोठ्या प्रमाणात एक उलटपालट इथे होण्याची शक्यता आहे। आज तसंच देशभरामध्ये राहुल गांधीची यात्रा सुरू झालेली आहे मणिपूरवरून आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे। तिथे स्टेट गव्हर्नमेंटनी वाटेल ते प्रयत्न केलेले आहेत, केंद्र शासनाने अनेक प्रयत्न केलेले आहेत की या यात्रेमध्ये कुठेतरी खोळंबा हो किंवा ती सक्सेस होऊ नये, परंतु तसं काही मात्र झालेलं नाही आणि काँग्रेसही पक्षाला सर्व माहिती आहे त्यांचं। त्याच्यामुळे त्यांच्या यात्रेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे, बहुधा सर्वच पेपरनी छोटं मोठं घेतलं, परंतु जे पेपर केंद्र शासनाच्याला मदत करणार आहेत त्यांनी मात्र त्या प्रमाणात त्या बातम्या दिलेल्या नाहीत, परंतु सर्वच पेपरने जवळपास त्याच्यात हेडलाईन्समध्ये आज आहेत। तर आज आपण नेहमीप्रमाणे एक बुद्धाचा एक छोटासा एपिसोड दाखवत असतो। याच्या मागची भूमिका एक आहे की आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे, बहुजन सौरभचा यूट्यूब चॅनल, याच्यातनं तुम्हा सर्व लोकांना बुद्धाचाही रोज कुठे ना कुठे स्पर्श झाला पाहिजे, ही आमची कल्पना आहे। एक बुद्धकालीन एक छोटीशी घटना आहे की ज्यावेळेस बुद्धाचा प्रभाव सर्वीकडे वाढत होता, त्यावेळेस देवदत्त हा त्यांचा मोठा विरोधक, म्हणजे बुद्धाचा भाऊ, त्यांनी एक षडयंत्र रचलेलं असते आणि बुद्धाला बदनाम करण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी एका स्त्रीची हत्या करून त्यांच्या ज्या भगवान बुद्धाच्या कुटीच्या बाहेर तिचा देह जमिनीत कोरून ठेवतो आणि नंतर मग ते पण चुकून त्याच्यात एक गोष्ट होते की त्याच्यात काही दागिने त्याच्यासोबत सापडतात आणि त्याच्यातनं लक्षात येते की हे जे दागिने आहेत एक राजघराण्याशी संबंधित आहेत। त्याच्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा तपास होतो आणि शेवटी भगवान बुद्धाला त्याच्यातनं सर्व त्यांच्या संघाला त्याच्यातनं दूर करता। एक सुंदरशी क्लिप तुम्ही आता आपण बघूया। ये सैनिक हमारे साथ क्यों चल रहे हैं? हमारी सुरक्षा के लिए। वन में कई प्रकार के संकट आ सकते हैं। हम जानते थे आप हमें कारावास से छुड़ाने अवश्य आएंगे, किंतु आपको आने में इतने दिन क्यों लग गए? मुक्त तो मैं तुम्हें उसी दिन कर देता मानविका, पर क्या करता।
बुद्ध को मगध से जैतवन लाने के लिए जितने दिन लगे उतने दिन तो रुकना ही था, पर अब बुद्ध जैतवन पहुंच चुके हैं। समय आ गया है कि तुम्हें भी वहां पहुंचा दिया जाए जहां तुम सदा सदा के लिए सुरक्षित रहो। धन्यवाद। जीवित रहकर तुम्हारा उपयोग हमारे लिए समाप्त हो चुका था मांगलिका, पर तुम्हारा शव हमारे बहुत काम आएगा। कभी कभी बड़े लोगों के लिए छोटे लोगों को बलिदान देना पड़ता है। बुद्धम शरणम। सुबह से इतना शोर मचाया हुआ है, क्या इन पंछियों और श्वानों के कोलाहल से आपका ध्यान भंग नहीं हो रहा? जो ध्यान कोलाहल से भंग हो जाए उसे ध्यान नहीं कहते। क्षमा बुद्ध। कुछ तो है जो इन पंछियों और श्वानों को संताप दे रहा है। जाकर देखो क्या है कुटिया के पीछे जो ये इतने उत्तेजित हो रहे हैं। हट 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 हट। बुद्ध, लगता है बहुत गहरा षड्यंत्र रचा गया है। शव को देख के अनुमानित होता है कि सबसे पहले इसकी हत्या की गई थी और फिर उसे यहाँ लाके गाड़ा गया है। परंतु ये षड्यंत्र किसके विरुद्ध रचा जा रहा है? आप करुणा निधान है बुद्ध, परंतु इस संसार में ऐसे विषैले सर्प भी हैं जो करुणा का प्रत्युत्तर अपने विष भरे डंक से देते हैं। हो ना हो, ये सारा कृत्य आपको कलंकित करने के लिए रचा गया है। ये वही स्त्री है बुद्ध जिसने मगध की भरी सभा में आप पर लांछन लगाने का पाप किया था। जितना बड़ा पाप ना किया उससे बड़ा दंड भोगा है इसने। मैं इस स्त्री के हत्यारे को खोजकर आपके चरणों में ला फेंकूंगा। आनंद, इसके अंतिम संस्कार की व्यवस्था की जाए। बंधु दोमुख, कल प्रातः तक ये बात पूरे गांव में फैल जानी चाहिए। अरे सुनिए सुनिए, क्या हुआ क्या हुआ? बुद्ध की कुटिया के पीछे एक स्त्री का शव मिला है। क्या शव? अरे हाँ बिल्कुल। हमने सुना है
कि उसे गला घोट के मार दिया गया है। मार दिया गया? हाँ। क्या ये सत्य है? अरे हाँ, हाँ, बिल्कुल सत्य है। वाह वाह वाह, आ गए मुंह उठा के। हाँ? कैसे भोले बन के खड़े हैं जैसे कुछ हुआ ही ना हो। हाँ हाँ, देखो कैसे मुंह उठा के आ तुम्हें क्या लगता है तुम्हारा पाप छूट जाएगा? ये ढोंगी है और बिल्कुल भी लज्जा नहीं है। चले जाओ यहाँ से। जाओ यहाँ से। यहाँ पर। ओम भगवते भिक्षां देहि। क्या ये सच है कि आपके संग में किसी स्त्री की हत्या करके उसका शव गाड़ दिया गया था और फिर वो शव बुद्ध की कुटिया के समीप पाया गया है? जाओ कोई और घर खोजो। किस मुंह से भिक्षा मांगने आए हैं आप? हम हत्यारों को भिक्षा नहीं देते हैं। जाओ यहाँ से। बहुत प्यासे लग रहे हैं, जल लीजिए। लोग तो कुछ भी बात बनाए, हमें बुद्ध पे विश्वास है। रुको, एक बूंद जल न देना इन पाखंडियों को। इस गांव से तुम्हारा दाना पानी उठ गया है। आता बघूया बहुजन सौरभचा रोजचा अंक। आज दिनांक 15 जानेवारी। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर आम्ही 15 तारीख, मला असं वाटतं की महिनाभराच्या नंतर आज आम्ही पुन्हा तुमच्या सर्वांच्या समोर आलेले। आज बहुजन सौरभच्या 15 याच्यामध्ये आज आमच्या महत्त्वाच्या न्यूजमध्ये एक शेकोटी आणि 2 मुलांसह अख्खे कुटुंब संपले। एक दिल्लीची बातमी आहे। दिल्लीमध्ये एक झोपडपट्टीमध्ये काही राहणारे किंवा एका घरात होते आणि तिथे रात्री थंडी इतकी की त्याच्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवली आणि शेकोटीचा धूर इतका झाला की त्या धुरामुळे गुदमरून ते पूर्णच्या पूर्ण कुटुंब गेलं। सकाळी ज्यावेळेस दारं ओपन झालेलं नाही त्यावेळेस पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी जे दार ओपन केले त्याच्यानंतर ते सर्वांचे मृतदेह पाहिले। आज नागपुरातले आमचे मित्र भीमराव वैद्य हे BSPचे मोठे कार्यकर्ते होते आणि एक समाजसेवक म्हणून होते। अमरावतीचा त्यांचा प्रवास सुरू झाला, नंतर ते आता नागपूरला शिफ्ट झालेत। त्यांचा भव्य समारंभ एक इथे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये। भरगच्च कार्यक्रम होता, हजारोच्या संख्येत लोक तिथे उपस्थित होते। मोठा वर्ग त्यांचा चाहणार आहे। ते बहुजन सौरभचे अत्यंत चाहते होते, त्याच्यात आम्ही लोकांनी हजेरी लावलेली आहे। अशा पद्धतीचं त्यांचा हे होतं आहे आणि प्राध्यापक रणजित मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते आणि त्यांनी सांगितलं की भीमराव वैद्य हे कुशल संघटक, माणसं जोडणारा माणूस, अशा पद्धतीचा त्यांचा गौरव करण्यात आला। आज बहुजन सौरभच्या पान 1 वरतीच पुन्हा आम्ही लावलेले। भाजपने बोलावलेल्या बैठकीत आमदार बच्चू कडू गैरहजर, अमरावतीचे बच्चू कडू, पण मधल्या पिरियडमध्ये ते BJP सोबत त्यांचं अलायन्स झालं होतं आणि नंतर परंतु आता त्यांनी थोडं डिस्टन्स ठेवलं। बहुधा काही चेंजेस असतील, ती एक बातमी आम्ही लावलेली आहे। एक बहुधा सर्वच पेपरनी आज मिलिंद देवरा यांना शिवसेनेत शिंदे गटात जाहीर प्रवेश, अशा पद्धतीची त्यांनी ती बातमी आहे। मुंबईची बातमी आहे। मुंबईचे खासदार आता सध्याचे नव्हते परंतु आधीचे जे खासदार होते आणि त्यांची पिढीजात ते काँग्रेसमधले एक अत्यंत महत्त्वाचं एक फॅमिली म्हणून त्यांची गणना होत होती। त्यांनी त्यांचा मुलगा मिलिंद यांनी आज आपल्या BJP शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला। ती बातमी आज जवळपास सर्वच पेपरच्या हेडलाईनमध्ये आहे। एवढी काही महत्त्वाची बातमी नव्हती कारण त्यावेळेसचे ते माजी खासदार होते, त्याच्यामुळे आणि असे अनेक लोक येणं जाणं सुरू आहे। त्याच्यापेक्षा अजित पवारासारखे लोक, स्टँडिंग असणारे लोक शिंदे गटामध्ये गेल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु आज सर्व मीडियानी ते मात्र त्याला हेडलाईन बनवलेली आहे। त्याच्या शेजारी आज गुलबर्गा इथली ती न्यूज आहे। विषारी धान्य खायला घालून 11 मोऱ्यांची हत्या। मोरांना मारून त्याच्या पिसारा काढून अनेक लोक आणि मोरांनाही मारतात, तर ते एवढा सहजासहजी सापडत नाही। तर अशा ठिकाणी काहीतरी विषारी त्यांना हे देऊन खाण्यामध्ये देऊन त्यांना मारलं, अशी ती एक बातमी आज आम्ही लावलेली आहे। आमच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची बातमी आम्ही समजतो। पालकमंत्री सदीपाल भुमरे यांचाही अब्दुल सत्तार समोर केली पोलखोल, औरंगाबादची बातमी आहे। त्या एकाच याच्यामध्ये एका दुसऱ्याच्या बाबतीतच कोण किती बदमाश आहे याच्याबद्दलची तिथली ती बातमी आज आम्ही ती पण पान 1 वर लावलेली आहे। दिल्ली व गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे रोखणार रविकांत तुपकर, ही एक
बुलढाण्याची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या आजपर्यंत ज्या ज्या पद्धतीने सरकार वाट दाखवत असते त्याच्यामुळं हे आता थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी तो एक उपक्रम केलेला आहे. ओबीसीतून आरक्षण नाहीच, भुजबळ यांची जरांगे पाटीललावर टीका. आज त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं करा, परंतु ओबीसीतून काही आरक्षण ओबीसीचं हिसकून जर तुम्ही मराठ्यांना देत असाल तर हे टोटली चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्याबद्दलची ती बातमी आज आम्ही एक पान 1 वरती लावलेली आहे. आणि 1 वरती 71व्या वाढदिवसाच्या निमित्त अशोक बोंदाडे यांची एक बातमी हे लावलेली आहे, त्यांच्या शुभेच्छा देणारं एक जाहिरात आम्ही दिलेली आहे. आज बघूया पान 4 वरती ओबीसी समाजाचा कलंक रामदेव उर्फ रामन बाबा ओबीसी महासंघाने त्याचा निषेध केला. तुम्हाला माहिती असेल की काल रामदेव बाबांनी एक हे केले की तुम्ही तो ओबीसीचे आहात, तर तो म्हणाला नाही मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे आणि ओबीसी जाओ ऐसी की तैसी, अशा पद्धतीची त्यांनी ती भाषा वापरली. त्याचा निषेध मात्र आम्ही सर्वीकडे केल्याचं आज आम्ही केलेलं आहे. पांचांवरती मोठी बातमी आज आम्ही लावलेली आहे. त्याच्याच खाली नामांतराची मागणी होती, झाले नामविस्तार. एक चित्तरंजन चौरे यांचं एका त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचं होतं, परंतु त्यांनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पुन्हा मराठवाड्याचं टाकून त्यांनी पुन्हा तो बाबासाहेबांचा अपमानच केला, अशासारखी ती बातमी आहे. आज एक त्याच्या शेजारी आम्ही विद्रोही कवी संपत सरल हे अत्यंत फेमस कवी आहेत आणि विद्रोही कवी आहेत. सरकारवरती वाटेल त्या पद्धतीने सुंदर कविता करतात, पूर्ण जगाला ते देशाला माहिती आहे. आणि त्यांची एक मुंबई इथे एक मोठी सभा आज त्यांनी अरेंज केलेली आहे. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही घेतली. रमाई बुद्ध विहार येथे भंते डॉक्टर चंद्रभीती मेरठ यांची याचिका. आज बघूया पुन्हा अजून ठळक बातम्यांपैकी सामाजिक कार्यकर्ता हुसेन फुलझले व रमेश गर्डे स्मृतिसभा. एक आज नागपूरचीच बातमी आहे. एक पुन्हा नागपूरची बातमी, प्राध्यापक सलीम इंजिनिअरिंग जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न गरजेचे, असा एक त्याची बातमी दिलेली आहे. एक मुस्लिम समाजातल्या लोकांच्या काय वेदना आहेत त्याच्याबद्दलच्या त्यांनी सांगितलं की सर्व ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनलाच सर्वांनी आधार मानलं पाहिजे. आजचा अग्रलेख मागासलेला विदर्भ आणि पिछाडलेला वैदर्भीय याच्यावरती एक आहे. 1905 साली आपण याच्यावरती आपण विदर्भ राज्य वेगळा असला पाहिजे याच्याचं तेव्हापासून प्रयत्न सुरू होते, परंतु आज 103 वर्ष होऊनही मात्र तसं काही झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालेलं आहे. जरी काही लोकांचं विश्लेषण असं असेल की मुंबईमधनं अनेक पैसा आमच्याकडे येतो, परंतु स्टेट जर लहान असेल तर आपल्या स्वतःच्या यंत्रणा उभ्या करता येतात आणि अनेक अहवाल आहेत तिथले, पब्लिसिटी, फॉरेस्ट, वॉटर हे सर्व मुबलक आहेत. आणि जर वेगळा स्टेट झाला असता तर विदर्भाच्या अनेक लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो, मोठ्या इंडस्ट्री डेव्हलप झाल्या असत्या. आता बघा छत्तीसगडच आणि MP याचं जर विभाजन झाल्याबरोबर छत्तीसगड कुठे निघून गेलं. म्हणजे लहान राज्याची संकल्पना ही बाबासाहेबांची होती आणि बाबासाहेबांची कल्पना होती की इथे राजधानी एक सेंट्रल ठिकाणी असली पाहिजे की जगात पूर्ण भारत देशाला ती सोयीची होईल, परंतु ते झालेलं नाही. त्याच्यावरती आज आमचा अग्रलेख आहे. त्याच्याच खाली आज आम्ही आयांनो श्याम बालीची कथा वाचण्यापेक्षा जिजाऊ सावित्री रमाई वाचा. आज तुम्हाला माहिती असेल की मार्गशीर्ष कालचा दिवस होता आणि स्त्रियांना श्यामबालाची एक कथा सांगण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. याच्यामध्ये आमचे मित्र दत्तकुमार खंडागळे यांची एक हे होती की स्त्रियांना तुम्ही सावित्रीच्या कथा लोकांना सांगा, त्या बनवा आणि अशा पद्धतीचं तुम्ही ते करा, लोकांचं प्रबोधन करा. त्याच्या शेजारची बातमी, अडाणीचा नवा डाव. आता स्टेट बँकेसोबत त्यांच्या 25,000 शाखांसोबत त्यांचं प्रचंड जाळं आणि त्यांच्यासोबत झालेला केंद्र सरकारचा पूर्ण टायअप. आज सर्वच्या सर्व जे स्टेट बँकेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे फ्रॉड्स आहेत, इंटरनेटचे जेवढे फ्रॉड्स आज स्टेट बँकेत आहेत ते कुठेही दिसत नाही. हे आज जेव्हापासनं अडाणीचं त्यांच्यामध्ये इंटरफेरन्स झालं तोपर्यंत आता देशात स्टेट बँक आता सरकारची बँक राहिलेली नाही, अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि काय कोणत्या पद्धतीने त्यांनी ते करतात असा मोठा लेख आज आम्ही राजेश गेडाम यांनी तो लिहिलेला आहे. फार वाचनीय आहे, चांगला आहे, लोकांनी वाचायला पाहिजे. आज नागेश चौधरी
यांनी भाकीत केलेलं आहे की फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही. त्यासाठी त्यांनी दाखले आताचे जे इलेक्शन झाले आणि MP छत्तीसगड आणि राजस्थान याच्यामधल्या ज्या पद्धतीने मोदी सरकारने जे पूर्णच्या पूर्ण मुख्यमंत्र्यांना बदललेलं आहे त्याचप्रमाणे मुंबईतही होईल हे भाकीत केलेलं आहे. आज आम्ही रातू जोशी पुणे यांची एक बातमी लावलेली आहे. चारही पीठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण का धुडकावले. त्यांनी सांगितलं की रामनवमी नाही, मंदिर पूर्ण नाही, अर्ध मंदिर, त्याचं काय तुम्ही हे करणार आहेत. तर त्याच्यामुळं त्या सर्व लोकांनी त्याच्यात पूर्णपणे हे केलेलं आहे, म्हणजे विरोध केलेला आहे. अशा पद्धतीची ती बातमी आहे. बहुजन सौरभचे पान 3 बघूया आज आपण. देहदान, नेत्रदान, अवयवदान ही लोक चळवळ व्हावी, एक अत्यंत चांगला हे आहे संकल्प आहे. आणि हेमंत टाले यांचा तो लेख आज आम्ही त्याच्यात दिलेला आहे. ह्याबरोबर पुन्हा मला एक थोडंसं ॲडिशन करावं असं वाटते की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन डोनेशन ठीक आहे, परंतु ट्रान्सप्लांटेशन त्याच्या ज्या अटी आहेत आणि जे कशा पद्धतीचं त्याचं ट्रान्सप्लांटेशन करता येईल. डोळेदान करणं ठीक आहे, पण त्या रेटिनाचा जोपर्यंत तुम्ही कोणातरी अशा माणसाला देत नाही, त्याला लावता येणार नाही, तर त्या ऑर्गन आपण ट्रान्सप्लांट डोनेट करून काय करणार. जोपर्यंत त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीचा मला त्याच्याबद्दल बऱ्याचशा माहिती आहेत. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली तो व्हिडिओ बनवू. आज बघूया त्याच्याच खाली आरक्षण, दूषित राजकारण व बिघडते सामाजिक सौहार्द, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकाराचा विवेकपूर्ण वापर, येत्या काळाची गरज, असा हा लेख आज आमचे लक्ष्मण बोरकर यांचा आहे. अत्यंत सुंदर आणि चांगला, आणि संविधानात काय अभिप्रेत आहे अशा पद्धतीची त्यांची एक तो लेख आहे. त्याच्याच खाली आज आम्ही विवेकानंदावरती लेख घेतलेला आहे दत्तप्रसाद दाभोळकर यांचा. म्हणजे तुम्हाला कळेल हा लेख वाचल्याच्यानंतर की विवेकानंद हे किती ब्रॉड माइंडेड होते आणि हिंदू धर्मातल्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या किती वाईट आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला. परंतु अनेकांनी त्यांना पुन्हा ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते अशा पद्धतीचं त्यांना पुन्हा ते संबोधन करून त्यांची भूमिका सर्वांसमोर ठेवली. परंतु जेव्हा तुम्ही विवेकानंद धर्म हा जर वाचाल तर त्याच्यातनं तुम्हाला सर्व काही कल्पना येईल. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं आज आम्ही कंप्लीट केलेले आहेत. मला असं वाटते की आता आम्ही रेग्युलरली उद्या पुन्हा आम्ही तुम्हाला भेटू. तोपर्यंत जय भीम.